दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन तपास करणार आहेत। उपायुक्त अजय बन्सल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचाही यामध्ये समावेश आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन याचा तपास करणार आहेत। उपायुक्त अजय बन्सल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचाही या एसआयटी मध्ये समावेश असेल। दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये आता एसआयटीची स्थापना होतीये। राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन तपास करणार आहेत। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, राजकारणामध्ये वादळ उठवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि आता पुन्हा एकदा या संदर्भातली एसआयटी कडून चौकशी होणार आहे। निश्चितच एकंदरीत तृप्ती 8 जून 2020 रोजी तृप्ती एकंदरीत या दिशा सालियानने आत्महत्या केलेली होती आणि आज तब्बल 3 वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा ताजं होताना आपण पाहत आहोत। कारण त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं, आता महायुती सरकार आहे। सातत्याने भाजपचे आमदार नितेश राणे आहेत, ते आदित्य ठाकरेंवरती दिशा सालियानच्या आत्महत्याप्रमाणे गंभीर आरोप करत आहेत आणि याच प्रकरणी एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनामध्ये एसआयटी स्थापन करण्याचे कबूल केलेलं होतं, मात्र ती स्थापन झाली नव्हती। आज अखेर मुंबई पोलिसांना राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत आणि एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि 3 अधिकारी आहेत। या 3 अधिकाऱ्यांमार्फत आता जी एक टीम आहे, विशेष टीम, ती या प्रकारची संपूर्णपणे चौकशी करेल आणि यामध्ये कोण नेमकं दोषी होतं, की ही केवळ आत्महत्या होती किंवा कोणाच्या दबावापोटी ही आत्महत्या झाली का, याचाही या तपासामध्ये उलगडा केला जाईल। मात्र तत्पूर्वी काही सामाजिक संस्थांनी या दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणी ही हत्या असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती। या याचिकेमध्ये कुठेतरी कॅवेट दाखल करण्याचं काम आहे ते आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी नितेश राणे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप केले की जर तुम्ही काहीच केलं नाही तर मग तुम्ही कॅवेट का दाखल केलं होतं। त्यामुळे आता एसआयटी स्थापन केल्यानंतर एकंदरीत उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ही फार बोलकी आहे आणि आता यामुळे कुठेतरी राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसणार आहे। तृप्ती, चेतन, राजकारण तापणार आहे कारण या प्रकरणामध्ये शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवरती मोठ्या प्रमाणात आरोप झालेले होते। त्यामुळे ते एसआयटी स्थापन झाल्यानंतर आता चौकशी कशा पद्धतीने होणार, कारण सीबीआयनं यामध्ये क्लीन चिट दिलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एसआयटी स्थापन करून पुन्हा चौकशी केली जाते। निश्चितच, कारण अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये चौकशी मागे। कारण ज्या प्रकारे भाजपकडून किंवा नितेश राणे यांच्याकडून आरोप करण्यात आले होते की दिशा सालियानची आत्महत्या झाली तिच्या वाढदिवसाच्या 14 दिवसानंतर, त्यावेळी दिशा सालियानने ज्या फ्लॅटमधून उडी मारली त्याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन कसं काय दिसू शकतं, त्यांचे मोबाईल टॉवरचे लोकेशन्स त्यामध्ये सर्च करण्यात यावे अशी मागणी राणे यांनी केलेली होती आणि सेम मागणी आहे ती कुठेतरी या सामाजिक संस्थांच्या मार्फत करण्यात आली होती, जी उच्च न्यायालयात दाखल आहे। आणि या याचिकाकर्त्यांचं जर आपण म्हणणं पाहिलं तर कुठेतरी अनेक गोष्टी आहेत, म्हणजे चॅटिंग असतील, फोन कॉल्स असतील आणि मोबाईल टॉवर लोकेशन्स असतील ज्याच्यामध्ये साधारणतः दिसून येत आहे। त्यामुळे त्या अनुषंगानेही या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात यावी। इतकंच नव्हे तर दिशा सालियानने ज्या फ्लॅटमधून उडी मारली त्यानंतर ती ज्या ठिकाणी कोसळली ती जागा पाहिली आणि तिची खिडकी पाहिली तर त्याच्यामध्ये जागेचं अंतर खूप आहे, त्यामुळे कुठेतरी तिला ढकललं का या अनुषंगानेही तपास होण्याची गरज होती अशी मागणी याचिकाकर्त्यांची होती। त्यामुळे या सगळ्या ज्या मागण्या आहेत याचिकाकर्त्यांच्या आणि नितेश राणे यांच्या, या दोन्हीही अनुषंगाने आता एसआयटी चौकशी करू शकते आणि त्यामुळे आता चौकशीसाठी एसआयटी कुणाकुणाला बोलवतंय याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहील। तृप्ती, खरंच कोणाकोणाची चौकशी होते पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणामध्ये सुशांत सिंह याचं सुद्धा नाव आलेलं होतं, त्याच्या आत्महत्येनंतर आणखीन एक वेगळं वळण या प्रकरणाला लागलेलं होतं। त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार या सगळ्यांचीच या एसआयटीच्या समितीमार्फत चौकशी होणार आहे का? निश्चितच दिशा सालियानची आई आणि वडील यांनी स्पष्टपणे आमच्या मुलीच्या आत्महत्याचं राजकारण करू नये असं आवाहन केलं होतं। जोडले रहा। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये आता चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली जाते, आपली प्रतिक्रिया? एसआयटीची स्थापना केली जाते यावर आम्ही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही, कारण कर नाही त्याला डर कसली, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जाऊ। पण मुद्दा हा आहे की सरकार वाटेल त्याची एसआयटी जेव्हा लावतं त्यावेळेला जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती एसआयटी कधी करणार? अनिक्षा जयसिंग आणि अनिल जयसिंग जे प्रकरण आहे, या प्रकरणाचं काय झालं, मागच्या अधिवेशनात 1-1.5 मिनिटाच्या उत्तराच्या पलीकडे त्याच्यातलं काहीच बाहेर आलं नाही, तर त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी कधी लागणार आहे? की गृहमंत्र्याच्या पत्नीवरच जर स्पाईंग होत असेल तर वाईट आहे, त्याची एसआयटी एकदा त्यांनी लावली पाहिजे। ललित पाटील प्रकरणाचं काय होतंय त्याची सुद्धा एकदा एसआयटी लागली पाहिजे। त्यामुळे एसआयटी लावायचा इतकी हौस असेल, सोस असेल तर अत्यंत निपक्षपातीपणे कुठलाही आकसभाव मनात न ठेवता सगळ्याच मुद्द्यांची चौकशी करा, एवढीच आमची मागणी असेल। सुषमाताई, सीबीआयने निष्कर्ष दिलेला होता या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून का हा मृत्यू अपघाती आहे आणि त्यानंतर आता पुन्हा मागणीनंतर एसआयटीची स्थापना केली जाते?
नाही नाही, हे काय आहे माहितीये का, ही एक दमन यंत्रणा काम करते. भाजपवाल्यांकडे ईडी, सीबीआय सगळ्या प्रकारच्या ज्या यंत्रणा असतात त्या सगळ्याच यंत्रणा दमन यंत्रणेचं काम करतात. आणि त्यांना असं वाटतं की आता आपण जर SIT लावली तर आपण फार मोठे तीर मारू, कदाचित डिमॉरलाइज करू, कदाचित आपण शिवसैनिकांचं आणि जी शिवसेनेची वाढती लाट आहे ती अडवण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटतं त्यांची सगळीच गृहीतकं चुकीची ठरतात. आम्ही पुन्हा म्हणतोय की तुमची जी कोणती चौकशी असेल त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कसली. पण तुम्हाला SIT लावायचीच असेल तर अनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानी आणि अमृता फडणवीस यांचं कनेक्शन नेमकं काय हे बाहेर येण्यासाठी एक SIT लागणं गरजेचं आहे. निश्चित. सुषमाताई, खूप धन्यवाद लोकशाही मराठीला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर दिशा सालियान प्रकरणामध्ये SIT स्थापन केली गेलेली आहे आणि तसे आदेश देण्यात आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे थेट आपल्यासोबत आहेत. चेतन, आपण बोलत होतात की मगाशी SIT स्थापन केल्यानंतर आता कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार आहे, कोणकोणाची चौकशी होईल, कारण सुशांतचे मित्र परिवार सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा आरोप झालेले होते. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणाची चौकशी होताना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे का? निश्चितच, कारण दिशा सालियान एकंदरीत तिने काम केलेलं होतं सुशांत सिंग राजपूतसाठी आणि सुशांत सिंगच्या आत्महत्येमुळे या आत्महत्येचं गुढही अधिक वाढलेलं होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो दिशा सालियान हिचा बॉयफ्रेंड होता रोहन रॉय, याच्या संदर्भात तो त्यावेळी आत्महत्येच्या वेळी तिच्या फ्लॅटवर उपस्थित होता. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे रोहन रॉयने स्टेटमेंट दिलं होतं की तिच्यावरती कुठल्याही प्रकारचं दडपण आम्हाला दिसून आलेलं नव्हतं, आत्महत्या करण्याचं कारण नेमकं कुठलंही त्यांना स्पष्ट होत नव्हतं. कारण त्याच वेळी कुठेतरी 1 तासापूर्वी तिचा व्हिडिओही तो समोर आलेला होता की ती पार्टी करत होती, ती डान्स करत होती, गाणं म्हणत होती. आणि अशा वेळी काही वेळापूर्वीच आत्महत्येच्या तिने तिच्या एका मैत्रिणीलाही फोन केलेला होता, त्यावेळी ती भावूक झालेली होती. आणि त्यामुळे एकूणच जर अशा प्रकारचं एक पॉझिटिव्ह वातावरण असेल, काही दिवसात त्यांचं लग्न होणार होतं आणि जर एकंदरीत सर्व काही आलबेल असताना आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे, कारण कुठली सुसाईड नोट यावेळी सापडलेली नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता या प्रकरणामध्ये रोहन रॉय याला जरी सीबीआयने क्लीन चिट दिली तरी आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस तपास करताना त्याची नेमकी काय चौकशी करते, कुठले नवीन प्रश्न घेऊन येते, नवीन कुठले पुरावे घेऊन येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय दिशा सालियानचे आई वडील आहेत, तिचीही चौकशी होऊ शकते. तुर्तास तरी जी माहिती होती की दिशा सालियान आत्महत्येच्या वेळी तिच्या आईवडिलांसोबत राहत नव्हती, ती स्वतंत्र राहत होती. मात्र तरीही वारंवार तिच्या आईवडिलांकडून करण्यात आलेली मागणी असेल, या मागणीच्या अनुषंगानेही त्यांची चौकशी होऊ शकते. आणि दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्टेड जे लोक होती, जे सातत्याने दिशाच्या संपर्कात होते, त्यांचीही चौकशी केली जाईल. कारण असं काय घडलं नेमकं की दिशाने आत्महत्या केली आणि त्याच्या काहीच दिवसांमध्ये सुशांतनेही आत्महत्या केली. आणि त्यामुळे दोन्हीही आत्महत्यांमागचं गूढ नेमकं काय आहे हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. कारण दोन्हीही या सेलिब्रिटींनी कुठल्याही प्रकारचं सुसाईड नोट मागे सोडलेलं नव्हतं किंवा दोघांचे एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर असे कुठलेही वातावरण निर्मिती नव्हती की ज्यामुळे ते आत्महत्येसाठी भाग करू शकतात. त्यामुळे नेमकं त्यांना कोणी फोर्स केलं की त्यांचा हा खून होता, या दोन्ही अनुषंगाने आता मुंबई पोलिसांची टीम आहे ती चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळू शकते. तृप्ती. निश्चित. चेतन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर काय आहे हे दिशा सालियान मृत्यू प्रकरण जाणून घेऊयात. दिशा अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. 8 जून 2020 ला दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला. गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून दिशा पडली. 14 जूनला सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. सुशांतचा मृतदेह वांद्र्यातल्या घरामध्ये सापडला. दिशाचा मृत्यू आत्महत्या, अपघात नसून घातपाताचा आरोप असल्याचाही आरोप झाला. दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा सीबीआयने निष्कर्ष काढलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.